थांबा थांबा थांबा, महागड्या पार्लर ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा स्वयंपाकघरातील अगदी नैसर्गिक गोष्टीपासून आपण छान असं चेहऱ्यावरती ग्लो मिळवू शकतो। आणि सोबतच मी तुमचे पैसे वाचवणारे छान असे 7 ब्युटी हॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम हाय हॅलो नमस्ते, वेलकम टू एनके क्रिएशन एनी आयडियाज। तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर चला, आता इथे बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणी असतील ना, त्या पार्लरमध्ये जाऊन भरपूर सारे पैसे खर्च करत असतील, पण त्यांना हवा तसा ग्लो मिळत नसेल ना, तर तुमच्यासाठी स्पेशली, आणि ज्या मैत्रिणी पार्लरमध्ये जात नसतील पण त्यांना चेहऱ्यावरती काहीतरी करायचं, छान असं ग्लो आणायचं आहे, आणि शक्यतो नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला 30-40 नंतर जाणवू लागतात, आणि आपल्याला असं वाटतं की आता माझी स्किन खूप डल व्हायला लागली आहे, किंवा स्किनवरती खूप सारे डार्क सर्कल्स आलेले आहेत, किंवा काळे जे वर्तुळ येतात डोळ्याभोवती ते सगळे यायला सुरुवात झालेली आहे। अशा महिलांसाठी तर हा व्हिडिओ ना खूप युजफुल ठरणार आहे, कारण की मी छान असे तुमच्यासोबत 7 घरगुती छान अशी ब्युटी हॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून ते तुम्ही यूज केलेत ना, तुम्हाला नॅचरल पद्धतीने कुठेही पैसे न खर्च करता अगदी घरामधून मिळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींपासून तुम्ही तुमचा जो फेस आहे म्हणा, स्किन आहे म्हणा, ती एकदम छान आणि ग्लो ठेवण्यासाठी छान अशी मदत होणार आहे। चला, कोणते ते हॅक्स आहेत ते आपण लगेच पाहूयात। तर फर्स्ट ब्युटी हॅक आहे ती म्हणजे फेशियल। आता फेशियल म्हटलं ना की प्रत्येक महिलेला आठवतं ते म्हणजे पार्लर, पण आपल्याला इथे पार्लरला जायची गरज नाहीये। आता म्हणाल की नाही, घरात पण करायचं म्हणजे हे सगळ्या गोष्टी अरेंज करायला लागतील, तर ते सुद्धा करायचं नाहीये। फक्त आपल्याला किचनमध्ये आपण एखादं काम करत असू किंवा काही करत असू तरी आपण हा जो आहे ना फेशियल करू शकतो। जसं की आता मी सांगितलं, आपल्याला किचन मधल्या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्याच्यापासूनच सगळ्याला आपण छान असं चेहऱ्याला नॅचरल ग्लो कसा आणू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, किचनमध्ये आपल्या मध तर सगळ्यांच्या अवेलेबल असतो, तसंच लिंबू असतो, तर छान असा आपल्या लिंबाचा रस आणि मध एकत्र करून छान असं चेहऱ्यावरती लावायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं छान असं तुम्हाला मसाज करायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं छान असं मसाज करायचं आहे। हे आठवड्यातून तुम्ही 2 ते 3 वेळा सुद्धा करू शकता, आणि बघा नॅचरल पद्धतीने ना तुमच्या चेहऱ्यावरती छान असं ग्लो यायला मदत होणार आहे। सोबतच मधामध्ये मॉइश्चराइज प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान असं मॉइश्चराइज ठेवण्यासाठी मधाची खूप छान अशी मदत होणार आहे। तर आहे ना घरातल्या घरात असं सिंपल आणि सोपं असं फेशियल। सो तुम्ही हे जे फेशियल आहे ना नक्की ट्राय करून बघा, आणि रिझल्ट जो आहे ना तुम्हाला अमेझिंग मिळणार आहे। आता दुसरा ब्युटी हॅक्स ते म्हणजे स्क्रब। आता स्क्रबसाठी पण आपल्याला काही वेगळं करायचं नाही, तर छान असं आपल्याला जे आहे ना कॉफी पावडर घ्यायचं आहे। आता कॉफी तर प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते, आणि छान असं जे आपण केसांना लावतो खोबरेल ते घ्यायचं आहे आपल्याला, आणि मस्तपैकी जेवढं लागेल तेवढं आपल्याला घ्यायचं आहे, आणि स्क्रब छान असं बनवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे ते, आणि छान असं एक 2 ते 3 मिनिटं म्हणा किंवा 4 ते 5 मिनिटं म्हणा छान असं चेहऱ्यावरती जे आहे ना स्क्रब करून घ्यायचं आहे। स्क्रब केल्याने काय होतं ना की आपल्या बॉडीवरची म्हणा किंवा त्वचेवरची जे डेड स्किन आहे ती निघून जाते, आणि आपली त्वचा जी आहे ना छान अशी मऊ होते, एकदम सुंदर नॅचरली जो ग्लो येतो ना तो छान असा यायला सुरुवात होते। तर घरच्या घरी तुम्ही फक्त हा स्क्रब जो आहे ना यूज करून बघा, आणि रिझल्ट बघा खूप अमेझिंग भेटणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा म्हणा किंवा 2 वेळा मिनिमम तुम्ही हा स्क्रब करू शकता। जर वेळ नसेल तर 1 वेळा तरी आठवड्यामध्ये अशा पद्धतीने स्क्रब करून नक्कीच पहा। आता तिसरं म्हणजे बऱ्याच साऱ्या महिलांना ना एक 30 म्हणा किंवा 40 उलटल्यानंतर भरपूर सारे जे डार्क सर्कल्स येतात डोळ्याभोवती, ते कसे घालवायचे किंवा ते येऊ नये म्हणून काय करायचं हे मात्र कळत नाही, आणि ते आले तर घरच्या घरी याच्यावरती काय उपाय आहे। तर आता बघू शकता तुम्ही, आपल्याला कुठलेही महागड्या बाजारातले आय क्रीम वगैरे लावायची सुद्धा गरज पडणार आहे। अगदी तुम्ही घरामध्ये जर तुमच्या कोणी ग्रीन टी पित असेल आणि त्याचे जे बॅग्स असतात जे आपण डीप केलेले असतात त्या फेकून न देताना आपल्याला छान अशा त्या 5 ते 10 मिनिटं नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा। एक 10 मिनिटं जरी ठेवलात ना त्यात छान अशा थंड होतात, आणि मस्तपैकी डोळ्यावरती असे ठेवून द्यायच्या, आणि एक 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, आणि डेली असं केलं नाही किंवा आठवड्यातून 2-3 वेळा केलं करून बघा तुम्ही, आणि तसंच यामधील कॅफिनमुळे ना आपल्या डोळ्याखालची सूज जी वगैरे आहे ती कमी होण्यासाठी मदत होते। सोबतच आपले जे ब्लॅक सर्कल्स आहेत ते सुद्धा कमी होण्यासाठी छान अशी याच्यामुळे मदत होते। चौथा ब्युटी हॅक म्हणजे केस। आता प्रत्येकालाच वाटतं की माझे केस खूप सुंदर, लांबसडक, रेशमी, एकदम मऊ असावे, पण प्रत्येकाचे तसे असतात, काही जणांचे तसे असतात सुद्धा, कारण की त्याचं काय कारण असतं ते तेवढी त्यांच्या केसांची काळजी घेतात, आणि आपण घेतो का? घेतली पाहिजे खरं तर काळजी। आणि जसं जसं आपलं वय म्हणजे वाढत जातं, जसं जसं आपण स्टेज TC कंप्लीट करतो, तसं तसे आपले केसांच्या समस्या वगैरे होत असतात, केस गळत असतात, किंवा केसांमध्ये कोंडा होण्याचे जास्त चान्सेस असतात, किंवा एखादा ऋतू वगैरे बदलला की त्यामुळे पण आपल्या केसांमध्ये होणारा बदल असतो, केस झडतात किंवा
केसामध्ये कोंडा होतो, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी ना बऱ्याच साऱ्या महिला ज्या आहेत ना पार्लरमध्ये जातात, हेअर स्पा वगैरे करतात आणि त्याच्यामुळे ना भरपूर लेंदी प्रोसेस होते ती पार्लरमध्ये, सोबतच आपले भरपूर सारे पैसे सारे वेस्ट होतात. तर घरच्या घरी आपण केसांना छान असं हेल्दी ठेवण्यासाठी घरच्या घरी छान अशा रेमेडी यूज करू शकतो. जसे की म्हणजे आता कोरपड ही प्रत्येकाच्या घरामध्येच असते. एखादी कुंडीमध्ये कोरपड तुमच्याकडे नसेल तर ती नक्की लावा आणि कोरपडीचं गर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही घेऊन छान असं ते मिक्सरमध्ये हवं तर तुम्ही बारीक करायचं आहे आणि छान असं केसांना लावून घ्यायचं आहे. पूर्ण केसांना लावून एक अर्धा तास मिनिमम ठेवायचा. नंतर केस जे आहेत ना छान असे पाण्याने धुवून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होतं ना आपले केस तर मऊ होतात, सोबतच छान असे रेशमी होतात आणि जे आपल्याला केसांमध्ये तुम्हाला जर कोंड्याची समस्या असेल, जर डॅन्ड्रफची समस्या असेल ना तर ती सुद्धा पूर्णपणे कमी व्हायला सुरुवात होते. तर मिनिमम मी सांगते पण आठवड्यातून ना एकदा किंवा आपण जर तुम्हाला वेळ नसेल तर 15 दिवसांतून एकदा तरी ही जी रेमेडी आहे ना केसांसाठी छान असं घरच्या घरी हेअर स्पा करा. बघा इतके सुंदर केस होणार आहेत, अगदी मऊ लुसलुसीत आणि इतके छान असे रेशमी होणार आहेत. सगळे म्हणतील गो काय गो कुठल्या पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून आले, तर इतका सुंदर जो हेअर स्पा आहे ना आपण घरच्या घरी करू शकतो. सो तुम्ही जो आहे ना हा हेअर स्पा नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर हॅक नंबर 5 म्हणजे ओठ. आता प्रत्येक ऍक्टर्सचं बघा, तुम्ही ऍक्टर्सचे ओठ बघितले ना आपल्याला वाटतं वाव किती छान आहेत ना, पिंकिश एकदम, माझे पण असेच असायला हवेत. आता बरेच सारे ऍक्टर्स जे आहेत ना घरच्या घरी छान असं नैसर्गिक ज्या घरातल्या किचन मधल्या गोष्टी वापरून सुद्धा ते त्यांची हेअर केअर म्हणा स्किन केअर म्हणा करत असतात. तर आता ओठांना छान असं नॅचरल पद्धतीने ग्लो आणण्यासाठी, पिंकिश ठेवण्यासाठी आणि मऊ ठेवण्यासाठी काय करायचं, तर आपल्याला थोडंसं मध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे, मिक्स करायचं आहे, हलक्या हाताने ओठांवरती चोळायचं आहे. 1 मिनिट जरी चोळलात ना तरी बस आहे आणि नॅचरल जो ओठांवरचा काळवटपणा आहे तो निघून जाण्यासाठी नॅचरल पिंकिश आणि मऊ जे ओठ आहेत ना याच्याने दिसतात. सो तुम्ही आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून म्हणा किंवा डेली जर तुम्हाला टाइम असेल तर थोडंसं तुम्ही जे आहे ना ओठांसाठी द्या. बघा तुमचे नॅचरल पद्धतीने इतके छान पिंकिश ओठ दिसणार आहेत, सोबतच ओठ इतके मऊ होणार आहेत की कोणी म्हणेल की काय ग ओठांना काय लावलंयस आणि इतके सुंदर कसे झालेत. आता बऱ्याच साऱ्या हाऊसवाईफ आहेत त्या मेन्युकेअर करत सुद्धा नसतील, पण प्रत्येकाला वाटतं की यार मी पार्लरमध्ये जाऊन मेन्युकेअर पेडिक्युअर वगैरे करू शकत नाही, तेवढा खर्च अफोर्ड करू शकत नाही. तर का बरं तुम्हाला अगदी घरामध्ये किचनमध्ये ज्या गोष्टी मिळत आहेत त्याच्यामधून जर तुम्हाला मेन्युकेअर करता आलं तर किती बरं होईल ना. सो असंच मी हॅक जो आहे ना स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे आता लिंबू तर आपण जेवणावरती वगैरे पिळतो, पण त्याची साल जी आहे ना आपण फेकून देतो, तर ती फेकून द्यायची नाही. त्याची ती साल जी आहे ना आपल्या नखांवरती छान अशी चोळून घ्यायची आहे. त्याच्यामुळे काय होतं ना नखावरती आपण जेवण बनवताना म्हणा किंवा काही करताना पिवळटपणा येतो आणि आपल्याला आपण ऍक्टर्सचे वगैरे नख बघतो तर म्हणतो वाव किती छान नख आहेत, किती सुंदर दिसत आहेत आणि आपल्याला पण तसे हवेत. तर आपल्याला सुद्धा नखांवरती आपण जे आहे ना छान असं तो लिंबू जो आहे ना त्याचं साल जी आहे ती चोळायची आहे, म्हणजे जे नखावरची जी पिवळटपणा आहे तो निघून जाण्यासाठी आणि आपले छान असे व्हाईट नख चमकदार दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ना घरच्या घरी अशा पद्धतीने मेन्युकेअर जे आहे ना नक्कीच ट्राय करून बघा आणि बघा तुमचे नख जे आहेत ना इतके सुंदर आणि शायनी दिसायला मदत होतात. अगदी कुठे बाहेर वगैरे जात असाल ना तर हा जो हॅक आहे ना तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. सो तुमचे नख खूप सुंदर आणि उठून दिसणार आहेत. आता 7वी आणि महत्त्वाची जी आहे ना ब्युटी टिप्स ती म्हणजे टोनर. आता टोनर जे आहे ना प्रत्येक महिलेला लावायला आवडतं किंवा काही महिला लावत पण नसतील, तर घरच्या घरी टोनर कसं बनवू शकतो. समजा आता गुलाब पाणी जे आहे ना प्रत्येकाकडे अवेलेबलच असतं आणि काकडी तर आपण नेहमी आहारामध्ये घेत असतो, सो ती सुद्धा अवेलेबल असते. तर आपल्याला काकडीचा रस घ्यायचा आहे आणि आपल्या गुलाबजल जे आहे ना एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे आणि ते स्प्रे बॉटलमध्ये दिवसातून 2-3 वेळा ना तुम्ही चेहऱ्यावरती मारायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं ना आपली जी ओपन छिद्र वगैरे असतात ना ते बंद होण्यासाठी, लॉक होण्यासाठी मदत होते. सोबतच आपला चेहरा जो आहे ना मऊ होण्यासाठी आणि दिवसभर आपल्या चेहऱ्यावरचं हायड्रेशन टिकून राहण्यासाठी, चेहरा छान असा हायड्रेट राहण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे आपला चेहरा जो आहे ना नॅचरली ग्लो करण्यासाठी छान असा मदत होते आणि आपले जे ओपन पोर्स जे आहेत बंद झाले ना तर त्याच्यामुळे आपल्या पिंपल्सचे जे त्रास असेल म्हणा किंवा आपली स्किन जे आहे ना खूप ऑइल सोडत असेल तर ते सगळ्या ज्या समस्या आहेत ना पूर्णपणे कमी होतात. सो टोनर जे आहे ना नेहमी 2 in 1 मिक्सचरमध्ये काकडीचा रस आणि गुलाबाचं पाणी मिक्स करून जर टोनर यूज केलात ना तर तुमचा दिवसभर चेहरा सुद्धा खूप छान असा हायड्रेट राहणार आहे. ह्या आपण 7 ब्युटी हॅक्स तर पाहिल्या, पण सोबतच आपण जसं जसं आपलं वय वाढत जातं ना तसं तसं आपल्याला भरपूर काळजी घ्यायची असते. जसं की झोप व्यवस्थित झाली पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे, आपल्या आहारामध्ये आपण पोषक जे प्रोटीन्स आहेत ते घेतोय का नाही हे सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे किंवा थोडं नियमित थोडा का होईना व्यायाम केला पाहिजे.
याच्याने काय होतं ना की आपल्या शरीराची हालचाल चांगली राहते आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे जे बदल होत असतात त्याच्यासाठी आपण रेडी असतो. आणि सोबतच जे मी तुम्हाला हे ब्युटी हॅक्स शेअर केलेले आहेत ना ते सुद्धा फॉलो करा. बघा तुम्ही 30मध्ये सुद्धा किंवा 40मध्ये सुद्धा छान असं यंग दिसणार आहेत. जो नॅचरल ग्लो आहे ना तो छान असा तुमचा येणार आहे. आणि सगळे म्हणतील की काय गो काय करतेस, काय नाही, इतकी फिट कशी आहेस तू इतक्या एजमध्ये सुद्धा. हे सगळं तुम्हाला जर कोणी म्हटलं तर किती छान वाटेल ना. सो असंच यंग फिट आणि छान असं सुंदर दिसायचं असेल ना तर जसं मी सांगितलं तशा त्या ब्युटी टिप्स तर फॉलो करा. सोबतच भरपूर पाणी प्या, आहार चांगला वेळेवरती घ्या आणि भरपूर छान अशी झोप झाली पाहिजे. जेवढी झोप तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही काळजी घेतल्यानंतर नॅचरली तुम्ही फिट राहणारच आहात. सोबतच व्यायाम डेली करत जा ज्याच्यामुळे तुमची स्किन सुद्धा छान अशी टाईट राहणार आहे. छान अशी शरीराची हालचाल व्यवस्थित असेल ना तर आपण निरोगी आणि फिट राहण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होणार आहे. सो असा काहीसा होता तुमच्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ. वाटला का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओ जो आहे ना मी तुम्हाला छान असा 30 ते 40 नंतर आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, काय बदल केले पाहिजेत, काय बदल आपण काय चुका करतोय, त्या कोणत्या चुका करायच्या नाहीयेत, हे सगळं याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून नक्की सांगा. सो लवकरच मी तो व्हिडिओ जो आहे ना तुमच्या सोबत शेअर करणार आहे. सो तर मैत्रिणींनो चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंटमध्ये कळवा. आणि ही रेमेडी जी आहेत किंवा ह्या 7 ब्युटी टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि त्याचा रिझल्ट माझ्यासोबत शेअर करा. सो भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.